आज सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम. हिवाळी अधिवेशनात तब्बल 37 अशासकीय विधेयके विचारार्थ. समृद्ध लोकशाहीसाठी आश्वासक बाब. दिनांक 4 जुलै 2025 रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्बल 30 अशासकीय विधेयकांची पुरस्थापना करून महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला. पुरस्थापनार्थ मांडण्यात येणाऱ्या अशासकीय विधेयकांचा हा विक्रम पुढे नेत सुधीर मुनगंटीवार यांनी नवा विक्रम विद्यमान हिवाळी अधिवेशनात प्रस्थापित केला आहे. त्यांची तब्बल 37 अशासकीय विधेयके या अधिवेशनात विचारार्थ ठेवण्यात आली आहेत. अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवण्याच्या प्रक्रियेत हा एक नवा विक्रम आहे. विचारार्थ असलेली ही 37 विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित असून त्यामध्ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा दृष्टिकोन अंतर्भूत आहे. विचारार्थ असलेल्या या 37 विधेयकांपैकी काही विधेयके या अधिवेशनातच चर्चेला येणार आहेत. विधिमंडळाच्या कामकाजात अशासकीय विधेयकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विधिमंडळ सदस्यांना समाजातील विविध प्रश्नांना थेट कायद्याच्या स्वरूपात मांडण्याची संधी अशासकीय विधेयकांमुळे मिळते. अनेकदा शासनाने विचारात न घेतलेल्या मुद्द्यांवर विधायक पर्याय सुचविण्याचे साधन अशासकीय विधेयक ठरते. काही वेळा हे विधायक शासनाला धोरणपर बदल करण्यात प्रवृत्त करते. एखाद्या अशासकीय विधेयकाला व्यापक समर्थन मिळाले तर ते जनभावनेचे निदर्शक ठरते आणि अनेकदा सरकार त्या विषयावर पुढाकार घेते. अशासकीय विधेयके काही वेळा कायद्यात रूपांतरित होतात, परंतु चर्चा करणे, जनभावना मांडणे, शासनाला दिशा देणे आणि विधायक वातावरण निर्माण करणे या दृष्टीने त्यांचा प्रभाव अमूल्य असतो. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात अशासकीय विधेयकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व अपरिहार्य आहे. अशासकीय विधेयकांचे हे महत्त्व ओळखून सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या 30 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत अशासकीय विधेयकांवर कायम भर दिला आहे. त्यांनी अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून मांडलेल्या अनेक प्रश्नांवर शासनाने निर्णय घेतले असून त्यामुळे लोकहित साधले गेले आहे. सुधीर मुनगंटीवार यांची ही कामगिरी केवळ विक्रम नसून जनतेच्या प्रश्नांशी असलेली त्यांची असामान्य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे. अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्कांसाठी आवाज मिळेल. ही अशासकीय विधेयके केवळ आकड्यांची मांडणी नाही, तर सामान्य जनतेच्या वास्तविक गरजांवर आधारित ही विधेयके आहेत, असे मनोगत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आपला हा लढा असाच अविरत सुरू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.